जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक 21/2/2024 रोजी काही SPPUच्या महत्त्वाच्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे. त्यातील काही अपडेट या एक्झाम फॉर्म नव्याने स्टार्ट झाल्या त्याबाबत आहे, काही अपडेट या फोटोकॉपीबाबत आहे, काही अपडेट या एक्झाम फॉर्मची जी काही फायलिंगची डेट आहे किंवा एक्झाम फॉर्म भरण्याची जी काही डेट आहे त्याच्यामध्ये काही अभ्यासक्रमामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे काही अभ्यासक्रमाची अंतिम मुदत ही संपत आलेली होती, तर त्यामध्ये काही वाढ केलेली आहे. ही मुदत अंतिम असणार आहे, याच्यापेक्षा जास्त मुदतवाढ आता केली जाणार नाही. तर असे कोणकोणते अभ्यासक्रम आहे त्याची देखील आपण माहिती बघणार आहोत आणि काही तुमच्या एक्झाम फॉर्ममधल्या क्युरी आहे त्याबाबत देखील आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी मी तुम्हाला आता एक शेड्यूल दाखवत आहे, ते म्हणजे एक्झाम फॉर्मच्या बाबतचं. ओके, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आज दिनांक किंवा 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत कोणकोणते परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे त्याची माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. तर बघा, इथे MSc रिलेटेड जे काही विद्यार्थी आहे, MSc MTech किंवा नुसते MTechवाले विद्यार्थी आहेत त्यांचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. नंतर MSc कम्प्युटर सायन्स 2019 क्रेडिट पॅटर्न फर्स्ट अँड सेकंड इयर, त्यानंतर MSc मॅथमॅटिक्स, MSc फिजिक्स, MSc फिजिक्समध्ये 19-20 म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर दोन्ही आहे, MSc फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, नंतर ॲनालिटिकल केमिस्ट्री यांचे 2019 क्रेडिट पॅटर्न सुरू झालेले आहे. 2023 पॅटर्न अद्याप सुरू झालेले नाही. म्हणजे जे विद्यार्थी आत्ता फर्स्ट इयरला आहे त्यांच्यासाठीचे हे परीक्षा फॉर्म सुरू झालेले नाही. पण जे विद्यार्थी फर्स्ट इयर बॅकलॉग आणि सेकंड इयर रेग्युलर असतील आणि बॅकलॉग पण असतील तर अशा विद्यार्थ्यांचे आहे, किंवा थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांचं 2019 पॅटर्न आहे त्यांचे हे परीक्षा फॉर्म सुटलेले आहे. 2023चे परीक्षा फॉर्म सुटलेले नाही. नंतर MSc बायोकेमिस्ट्री आहे, MSc ड्रग केमिस्ट्री आहे, MSc बॉटनी, झूलॉजी, जिओग्राफी, नंतर मायक्रोबायोलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, MSc इलेक्ट्रॉनिक्स, MSc बायोटेक्नॉलॉजी. सो या पद्धतीचे एक्झाम फॉर्म हे दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू झालेले आहे. विदाऊट लेट फी लास्ट डेट ही 1 मार्च 2024 आहे. तर लेट फीसह 6 मार्च 2024 पर्यंत हे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकतात. ओके, त्यानंतर आपल्याला बाकीचे BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, BSc रेग्युलर, बायोटेक, ॲनिमेशन, BCA सायन्स, BSc कम्प्युटर सायन्स, BSc सायबर अँड डिजिटल सायन्स यांची जी काही अंतिम डेट आहे ती 26 फेब्रुवारी 2024 आहे. तर लेट फीसह 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकतात. जे विद्यार्थी SY आणि TY, BBA, BBA IB आणि BBA CA या 3 कोर्सेसला आहे यांची एक्झाम फॉर्मची जी काही डेट आहे ती 14 फेब्रुवारी 2024 आहे. विदाऊट लेट फी 28 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता आणि लेट फीसह 5 मार्च 2024 पर्यंत फॉर्म भरू शकता. याच्यापेक्षा जास्त डेट वाढवण्याची शक्यता नाही. त्याच्यानंतर जे विद्यार्थी फर्स्ट इयर BBA, फर्स्ट इयर BBA IB, फर्स्ट इयर BBA CA यांचे परीक्षा फॉर्म हे 7 फेब्रुवारी रोजी चालू झालेले होते. त्यांची विदाऊट लेट फी जी ऑलरेडी 20 फेब्रुवारीपर्यंत होती ती आता 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाढवलेली आहे. तर लेट फीसह 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत त्यांची परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढवलेली आहे. तर जे विद्यार्थी BCom फर्स्ट इयरचे आहे, ओनली फर्स्ट इयर BCom 2019 क्रेडिट पॅटर्न यांचे परीक्षा फॉर्म 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत 8 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेले आहे. ज्यांची लास्ट डेट अगोदर आजची 21 फेब्रुवारी होती ती आता 29 फेब्रुवारी 2024 केली आहे आणि लेट फीसह ते 4 मार्च 2024 पर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. याच्यापेक्षा जास्त मुदत वाढवली जाणार नाही. ही जी काही मुदत वाढवलेली आहे ही अंतिम मुदत आहे. दिलेल्या मुदतीतच विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरायचा आहे. ओके, ही झाली एक पहिली महत्त्वाची सूचना. दुसरी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे ते म्हणजे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या बाबतीत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फोटोकॉपीच्या रिलेटेड काही इम्पॉर्टंट डेट्स दिसतील. तुम्ही पुणे विद्यापीठाच्या जर का वेब पेजला गेलात त्या ठिकाणी जसं मी आत्ता तुम्हाला दाखवलं फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन, त्या टॅबला क्लोज केल्यानंतर तिथे तुम्हाला 1 बाय 1 फॅकल्टी या ठिकाणी दिसून येणार आहे. तर काही फॅकल्टीच्या जे काही फोटोकॉपीज आहे त्या 20 फेब्रुवारीपासून चालू झालेल्या आहे ज्यांची अंतिम मुदत 29 फेब्रुवारीपर्यंत आहे. तर काही यांची 1 मार्च 2024 पर्यंत देखील आहे.
BCS ज्याला म्हटलं जातं, BSc कम्प्युटर सायन्स 2013 पॅटर्न आहे. BPEd आहे, नंतर फर्स्ट इयर. MA आहे 2023 पॅटर्न. MC इंजिनिअरिंग आहे. नंतर BSc SY आणि TY BSc त्यांचे देखील 20 फेब्रुवारीपासून फोटोकॉपीला सुरुवात झालेली आहे. काही फोटोकॉपीच्या अंतिम मुदत या आजच्या दिवसापर्यंत आहे, जसं BCom इकॉनॉमिक्स पॅटर्न असतील, MComचे रिलेटेड असतील विद्यार्थी, तर काहींचे ऑलरेडी 18 तारखेलाच काय झालेले आहे, लास्ट डेट संपून गेलेले आहे. त्यांच्या लॉग इन करून त्या विद्यार्थ्यांनी तुमच्या फोटोकॉपी आल्या का नाही ते एकदा काय करा, खात्रीपूर्वक चेक करा. ओके, आता मी फोटोकॉपीच्या बाबतीतही काही महत्त्वाचे अपडेट देणार आहे, ते थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी आणखीन एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. काही विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये या प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे. त्यांचे सेकंड सेमचे सब्जेक्ट दिसत नाही, असा त्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील, त्यांच्या सेकंड सेमचे सब्जेक्ट दिसत नाही. आता मी तुम्हाला या ठिकाणी जरा थोडंसं तुम्हाला ब्लर दिसेल, एक फर्स्ट इयर BComचा विद्यार्थी दाखवलेला आहे आणि त्याच्या ज्यावेळेस आपण स्टुडंट लॉग इन केलं तर इथे कोर्स एनरोलमेंट फक्त एलिजिबिलिटी नंबर दिसतोय. ओके, मी तुम्हाला अगोदरच ऑलरेडी ज्या व्हिडिओ तयार करून पाठवलेले आहे त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, तुम्हाला परीक्षा फॉर्म भरताना म्हणजे फर्स्ट सेमिस्टरकडून सेकंड सेमिस्टरचा आता तुम्ही फॉर्म भरत असताना इथे कोर्स एनरोलमेंटमध्ये तुमचं कंपल्सरी PRN नंबर, त्याच्यानंतर इलिजिबिलिटी नंबर, ह्या 2 गोष्टी आल्याशिवाय तुम्हाला पुढच्या सेमिस्टरचे फॉर्म भरता येत नाही. त्याकरता काय करायचं, आता ऑलरेडी तुमच्याकडे तुम्ही फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा दिलेली आहे आणि कॉलेजकडे तुमचा इलिजिबिलिटी नंबर पण आहे. तर थोडंसं तुम्ही उजव्या बाजूला स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन कॉलम दिसेल. आता ही थोडेसे स्क्रीनशॉट आहे म्हणून मी तुम्हाला फक्त माहिती सांगतो, ती ओरली तुम्ही लिसन करा. तर ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला डिलीट प्रोफाईल असा ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर त्या ठिकाणी फक्त काय करायचं, डिलीट करायचं आहे आणि तिथेच तुम्हाला न्यू कोर्स एनरोलमेंट अशा पद्धतीचा टॅब दिसेल. त्याच्यामध्ये जा, तिथं स्टुडंट टाईप न्यू आणि एक्झिस्टिंग असे 2 असतात. तर तिथे एक्झिस्टिंग सिलेक्ट करा. समोर जेवढी काही माहिती विचारलेली आहे तेवढी माहिती तुम्ही काय करा, फिलअप करा, पर्सनल इन्फॉर्मेशन भरा आणि मग पुन्हा या पेजला आल्यानंतर इथे तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये एक्झाम फॉर्म असा कॉलम दिसेल. त्यावरती जाऊन तुम्ही मग फर्स्ट इयर सिलेक्ट केलं तर तुम्हाला सेकंड सेमचे सब्जेक्ट बरोबर तुम्हाला तिथे बघायला भेटेल. ओके, हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर काही विद्यार्थी असे आहेत बघा की जे विद्यार्थी आत्ता SYला आहे पण फर्स्ट इयरचा त्यांना बॅकलॉग फॉर्म भरता येत नाही आहे. ओके, तर या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क करा. त्यांचे फॉर्म देखील लवकरच आता काय होणार आहे, चालू होणार आहे. आता ऑलरेडी मी एक एक्झाम्पल सांगतो की SY BComला एखादा स्टुडंट आहे आणि त्याचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे. ओके, पण त्याचा जर का आणखीन SYचा निकाल काय म्हणता येईल की विद्यापीठाने SYचे परीक्षा फॉर्म चालू केलेले नाही, त्याच्यामुळे फर्स्ट इयरचा तो काही फॉर्म भरता येणार नाही. जर तुम्हाला बघा की तिथे तुम्ही फर्स्ट इयर सिलेक्ट करता, तुमची बेसिक इन्फॉर्मेशन येते आणि पुन्हा तुम्ही डॅशबोर्डला जातात, तर याचा अर्थ आणखीन ते फॉर्म ॲक्टिव्ह करण्यात आलेले नाही. मी त्या संदर्भातला एक व्हिडिओ तयार करून लवकरच पाठवेल. जर ॲक्टिव्ह झाले तर मी विद्यापीठाच्या टेक्निकल टीमशी चर्चा करून तुमच्यापर्यंत ती माहिती निश्चित आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पोहोच करणार आहे. ओके, तसेच जे विद्यार्थी BCAचे आहे, BBSCAचे आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करा, थोडंसं काळजीपूर्वक बघा. अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला त्यांनी काय करा, संपर्क करा. हा एक दुसरा महत्त्वाचा टेक्निकल क्युरीच्या बाबत माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थी बघा सेमिस्टर फर्स्टचा पेपर देत नाही. ओके, फर्स्ट इयरला आहे सेमिस्टर फर्स्टचा पेपर देत नाही आणि आता ते सेमिस्टर सेकंडमध्ये ॲपियर आहे, तर त्यांना हे दोन्ही जर का पेपर द्यायचे असतील तर त्यासाठी त्यांना काय करावं लागतं, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवावी लागते. ऑलरेडी आता ती ॲक्टिवेट झालेली, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट तुम्हाला काय करावं लागेल, कॉलेजकडे पाठवण्यापूर्वी तुम्हाला अगोदर क्रिएट अकाउंट करावं लागेल. आता ही ऑलरेडी माहिती मी या त्या वर्गाची परीक्षा फॉर्म भरताना काय करायचं आहे ती संपूर्ण दिलेली आहे, पण तरी पण या ठिकाणी सांगतो. तर त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात अगोदर क्रिएट अकाउंट करा. ओके, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवण्यापूर्वी. ओके, क्रिएट अकाउंट केलं त्या ठिकाणी तुम्हाला PRN नंबर नो करायचा आणि इलिजिबिलिटी नंबर येस करून तुमची पर्सनल माहिती पूर्णपणे भरायची आहे. ती भरल्यानंतर तुम्ही महाविद्यालयात सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवा. आता सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवताना महाविद्यालयाने आणि विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे, आपल्याला रिक्वायर जेवढे सब्जेक्ट आहे ना तेवढे सगळे सब्जेक्ट तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोच केले पाहिजे. ओके, म्हणजे फर्स्ट इयरचा एखादा विद्यार्थी BComचा असेल तर त्याच्याकडे 7 रेग्युलर सब्जेक्टचे सब्जेक्ट, एक त्याचा व्हॅल्यू ॲडेडचा कोर्स पाहिला सेमचा, त्याच्यानंतर फिजिकल एज्युकेशनचा एक सब्जेक्ट. ओके, असे टोटल त्याच्याकडे किती सब्जेक्ट येणार आहे, 9 सब्जेक्ट येणार सेमिस्टर फर्स्टचे. सेमिस्टर सेकंडमध्ये किती सब्जेक्ट येणार, 7 सब्जेक्ट रेग्युलरचे, त्याच्यानंतर एक व्हॅल्यू ॲडेड येणार आणि एक फिजिकलचा आणि एक कोणता येणार, डेमोक्रेसीचा. असे टोटल किती सब्जेक्ट येणार, 10 सब्जेक्ट. म्हणजे 9 + 10 असे 19 सब्जेक्ट त्याचे आले
पाहिजे. ओके, विथ सब्जेक्ट कोड वगैरे सगळं तुम्हाला ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये सिलेक्ट करून रिक्वेस्ट पाठवावी लागेल. ओके, रिक्वेस्ट पाठवताना जर चूक झाली तर तीच चूक तुमच्या एक्झाम फॉर्मला होईल आणि तीच चूक तुमच्या हॉल तिकीटला होईल. त्याच्याकरता कॉलेजनी व्यवस्थित पद्धतीने सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायची आहे. सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवून झाली. आता पुढे काय आहे, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणच्या डॅशबोर्डला यायचं आहे आणि या ठिकाणी डिलीट प्रोफाईल हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं. डिलीट करायची प्रोफाईल, तिथेच तुम्हाला न्यू कोर्स एनरोलमेंट दिसेल, त्याच्यात क्लिक करा. स्टुडंट टाईप एक्झिस्टिंग करा. त्यानंतर तिथे इलिजिबिलिटी नंबर, ABC ID आणि PRN नंबर अपडेट करा. PRN नंबरच्या ठिकाणी काय करायचं, कॅपिटल T करायचा आणि तुमचं जसंच्या तसं 11 डिजिटचा इलिजिबिलिटी नंबर ॲड करायचा. मग तुमचा तो काय होतो, अप्रूव्ह होतो आणि परत तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन भरून तुम्ही पुन्हा या डॅशबोर्डला येतात आणि परीक्षा फॉर्म तुम्हाला ऑटोमॅटिकली भरता येतो. सो या पद्धतीने तुम्हाला सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवून ABC ID तुम्हाला काढता येईल. आता दुसरे काही विद्यार्थी मला वारंवार महत्त्वाचे मेसेज करतात, ते म्हणजे की त्यांच्या रिझल्टच्या बाबतीत. ओके, मी तुम्हाला या ठिकाणी काही महत्त्वाचे अपडेट आणखीन सांगतो. खूप विद्यार्थी म्हणतात, सर आमचे TYBAचा रिझल्ट लागला नाही. मी SCचा रिझल्टची तुम्हाला डेट सांगितली होती, त्या डेटला रिझल्ट लागला. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचाही लागणार आहे, MBAचाही देखील निकाल लागणार आहे. थोड्याशा विद्यापीठाकडे सुट्ट्या आल्या कारणामुळे आणि विद्यापीठ काय केलेलं आहे, या अगोदरचं कामकाज हे थर्ड पार्टी एजन्सीला दिलेलं होतं. आता हे कामकाज स्वतःकडे त्यांनी घेतलेलं आहे. SPPU एज्युटेक फाउंडेशन जी आहे ती काय करते आहे, स्वतःकडे तिने कामकाज घेतलेलं आहे. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, हा इकडचा डेटा त्यांच्याकडे स्वतःकडे ट्रान्सफर करायलाही वेळ लागतोय. म्हणून अशा विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागायला थोडासा वेळ लागत आहे. कृपया विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमचे निकाल हे या आठवड्यात शनिवारपर्यंत किंवा मॅक्झिमम पुढच्या आठवड्यातल्या 29 तारखेपर्यंत सगळे निकाल लागून तुमचे पुढच्या परीक्षेचे फॉर्म हे चालू होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. सतत मेसेज करून विचारण्याची आवश्यकता नाही, TYBAचा निकाल कधी लागेल आणि MBAचा निकाल कधी लागेल. तर सर्व निकाल वगैरे व्यवस्थित लागणार आहे, काही काळजी करू नका. ओके, त्यानंतर तुमचे आता एक्झाम फॉर्म काय करत आहे, टप्प्याटप्प्याने भरून घेत आहे. मी एक टेंटेटिव्ह शेड्यूल तुम्हाला सांगतो. बघा, मार्च महिन्याच्या 3rd आणि 4th वीकमध्ये काय होऊ शकते तुमची, ज्याला आपण प्रॅक्टिकल एक्झाम म्हणूया. प्रॅक्टिकल एक्झाम तुमची 3rd आणि 4th वीकपर्यंत होऊ शकते. एप्रिल महिन्याच्या मॅक्झिमम पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुमचे युनिव्हर्सिटीची एक्झाम ही स्टार्ट होऊ शकते. जी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांचे मार्च महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात तुमची इनसेम एक्झाम होण्याचे चान्सेस आहे आणि एप्रिल महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यात काय होऊ शकतात, तुमचे विद्यापीठाचे परीक्षा हे होऊ शकतात, विद्यापीठाच्या परीक्षा. कारण विद्यार्थी मित्रांनो, पुढचा अकॅडमिक इयर जर का लवकर रुळावर आणायचा असेल त्यासाठी या सगळ्या धडपडी करावं लागणार आहे. त्यामुळे अभ्यासाकडे थोडंसं लक्ष द्या. अकॅडमिक इयर थोडंसं कमी आहे, पण आपल्याला त्याला सामोरं जायचं आहे. मागच्या वर्षीसुद्धा काय झालेलं होतं, एक एक्झाम्पल सांगतो की फर्स्ट इयर BCOMचा सपोज 9 फेब्रुवारी 2024 पासून, सॉरी एक जुनं सांगतो मी, माझं पास्ट एक्सपिरियन्स सांगतो. 9 फेब्रुवारी 2019 पासून काय केलेले होते, फर्स्ट इयर BCOMचे परीक्षा फॉर्म चालू केलेले होते आणि या विद्यार्थ्यांची जी काही विद्यापीठाची परीक्षा होती ती 12/3/2019ला काय केलेली होती, स्टार्ट केलेली होती. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्मचे भरण्याची डेट आणि विद्यापीठाच्या परीक्षेची डेट याच्यातलं अंतर फक्त एका महिन्याभराचं होतं. सो आत्ताची जर का डेटचा आपण विचार केला तर म्हणूनच मी तुम्हाला त्या डेट टेंटेटिव्ह सांगितलेल्या आहे. लवकरच त्याचं शेड्यूल येईल, लवकरच त्याचे वेळापत्रक येतील, हॉल तिकीट्स येतील, प्रॅक्टिकलचं शेड्यूल येतील. ह्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलला ॲज वेल ॲज टेलिग्रामला देणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही महत्त्वाच्या सूचना सांगितल्या त्या सर्व पद्धतीने व्यवस्थित ऐका, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत टेक केअर. जय हिंद, धन्यवाद.